नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, सर्व स्वामी भक्तांसाठी, सर्व दत्त भक्तांसाठी आवडतीचा सण म्हणजे दत्त जयंती. तर यावर्षी दत्त जयंती आहे 26 डिसेंबरला. 26 डिसेंबर 2023 या दिवशी आहे दत्त जयंती. तर या दत्त जयंतीपर्यंत आपल्याला 21 दिवसाची श्री स्वामी समर्थ महाराजांची अतिशय प्रभावशाली अशी सेवा आपल्याला या काळामध्ये करायची आहे. बघा, आपल्यावर कितीही मोठं संकट असो, कितीही आपल्याला दुःख असो, कितीही आपल्याला त्रास होत असो, या सर्वांमधून आपल्याला मार्ग दाखवतील श्री स्वामी समर्थ महाराज. आपल्याला मार्ग दाखवतील अशी ही प्रभावशाली सेवा आपल्याला या 21 दिवसामध्ये करायची आहे. बघा, अतिशय प्रभावशाली ही सेवा आहे. सर्वांनी ही सेवा करावी. बघा, आता ही सेवा कशी करायची आहे, कोणती सेवा आपल्याला करायची आहे, या सेवेसाठी काही नियम आहेत का, कुठले नियम आहेत, ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त महाराजांचाच एक अवतार आहेत. त्यामुळे आपल्याला या दिवसामध्ये 21 दिवस आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला सेवा करायची आहे. आता काय सेवा करायची, तर बघा, हा ग्रंथ आहे श्री स्वामी चरित्र सारामृत. हा ग्रंथ, या ग्रंथाचं आपल्याला पठण करायचे आहे. बघा, हा ग्रंथ अतिशय प्रभावशाली हा ग्रंथ आहे. या ग्रंथाने खूप जणांच्या आयुष्याचं सोनं केलेलं आहे. 100% आपल्या आयुष्याला चांगलं वळण लागतं जेव्हा तुम्ही या ग्रंथाचं पठण सुरू करता. खूप जणांना याचा अनुभव आलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, बघा, आपल्याला 6 डिसेंबर 2023 पासून ते 26 डिसेंबर 2023 पर्यंत, म्हणजे 6 ते 26 तारखेपर्यंत आपल्याला 21 दिवस आपल्याला या ग्रंथाचं, संपूर्ण ग्रंथाचं आपल्याला पठण करायचं आहे. बघा, या ग्रंथामध्ये 21 अध्याय असतात. म्हणजे आपल्याला 21 अध्याय दररोज आपल्याला पठण करायचे आहेत. बघा, ज्या वेळेस आपण 1 ते 21 अध्याय पठण करतो त्यावेळेस आपला एक पाठ होत असतो. म्हणजे आपल्याला 21 दिवस 21 पाठ आपल्याला करायचे आहेत. बघा, हा ग्रंथ अतिशय छोटासा आहे. वाचायला गेलं तर आपल्याला, जेव्हा आपण सुरुवात करू तर नवीन जेव्हा तुम्ही वाचाल तर 1 ते 1.5 तास तुम्हाला वाचायला लागू शकतो. पण एकदा का सवय झाली तर 50 मिनिटामध्ये सुद्धा तुमचा हा ग्रंथ वाचून होतो. त्यामुळे आपल्याला या ग्रंथाचं आपल्याला पठण करायचं आहे. बघा, आपल्याला दिवसभरामधून 24 तासामधून आपण 50 मिनिटं तर आपण स्वामींसाठी देऊ शकतो. आणि तेही आपल्यासाठी, आपण आपल्या स्वतःसाठी ही सेवा करणार आहोत. तुम्ही जेव्हा ही सेवा कराल, तुमच्या अडचणी, तुमचे दुःख, तुमचे त्रास संपूर्णपणे नष्ट होणार आहे. त्यामुळे आपल्याला ही सेवा संकल्पयुक्त, आपल्याला ही 21 दिवसाची सेवा करायची आहे. जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करता तेव्हा आपण ही सेवा पूर्णत्वास नेण्यासाठी आपण हा संकल्प करत असतो. त्यामुळे आपल्याला ही सेवा संकल्प करायची आहे. बघा, ज्या वेळेस तुम्ही ही सेवा सुरू करता त्याच वेळेस तुमचे जे काही प्रश्न आहेत ते मार्गी लागायला लागतात. तुमच्या अडचणी दूर होत असतात. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, 1 दिवस आपल्याला एका दिवसामध्ये 1 पाठ करायचा आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही तारक मंत्र 11 वेळेस आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे. म्हणजे आपल्याला 11 वेळेस तारक मंत्र आणि 1 पाठ करायचा आहे. म्हणजे 1 ते 21 अध्याय आणि 11 वेळेस तारक मंत्र. त्याचबरोबर शक्य झाल्यास 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्याही करायच्या आहेत. बघा, तुम्हाला शक्य झालं तर या 3ही सेवा करा. 1 पाठ श्री स्वामी चरित्र सारामृत, 11 वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे आणि 11 माळी तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा षडाक्षरी मंत्र आहे. या मंत्राचा तुम्हाला 11 माळी जप करायचा आहे. बघा, शक्य झाल्यास या 3ही सेवा तुम्ही करू शकता. पण बघा, आता जर तुम्हाला शक्य नाही झालं, बघा, आपल्यापैकी बरेच जण जॉब करतात, त्यांना एवढा वेळ सेवेसाठी नाही देता येत, किंवा आपल्यापैकी बरेच जण जॉईंट फॅमिलीत असतात, किंवा आणखीन काही अशी कारणं असतात ज्यामुळे आपण ही म्हणजे एवढा वेळ आपण देऊ शकत नाही, किंवा एवढी सेवा आपण नाही करू शकत. तर अशा वेळेस तुम्ही फक्त 11 वेळेस तारक मंत्र म्हणू शकता. 11 वेळेस तारक मंत्र पण संकल्पयुक्त करायचं आहे. 11 वेळेस तारक मंत्र किंवा 11 माळी श्री स्वामी समर्थ जप 21 दिवस संकल्पयुक्त आपल्याला ही सेवा करायची आहे. बघा, तुम्हाला शक्य झालं तर 3 करा, किंवा या 3 पैकी 1 तरी सेवा आपल्याला संकल्पयुक्त करायची आहे. आता
संकल्प कसा करायचा बघा, ज्या दिवशी आपल्याला सेवा सुरू करायची आहे त्या दिवशी किंवा आदल्या दिवशी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जायचं आहे. केंद्रामध्ये जाताना आपल्याला नारळ, खडीसाखर आणि फूल घेऊन जायचं आहे आणि तिथे जाऊन महाराजांना विनंती करायची आहे की मी आजपासून म्हणजे 6 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत 21 दिवसाची श्री स्वामी चरित्र सारामृताची सेवा करणार आहे किंवा तारक मंत्र 11 वेळेस म्हणणार आहे किंवा 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 11 माळी करणार आहे. बघा, जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही केंद्रामध्ये जा. जर तुमच्याजवळ एक केंद्र नाही आहे तर अशा वेळेस तुम्ही तुमच्याजवळ जर एखादं स्वामी महाराजांचं मठ आहे किंवा दत्त महाराजांचं मंदिर आहे, मठ आहे, तुम्ही तिथे जाऊन सुद्धा संकल्प करू शकता आणि त्यांना विनंती करा की माझ्याकडून निर्विघ्नपणे ही माझ्याकडून सेवा करून घ्या आणि तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्ही महाराजांना सांगायची आहे. तर आपल्याला अशा प्रकारे आपल्याला संकल्प करायचा आहे आणि त्या दिवशीपासून तुम्हाला सेवा सुरू करायची आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला या सेवेसाठी काही नियम असतात, ते सुद्धा आपल्याला पालन करावेच लागत असतात. आता नियम कुठले आहेत तर बघा, आपण जेव्हा कुठलीही संकल्पयुक्त सेवा करत असतो त्यावेळेस आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतं. त्यामुळे आपल्याला कडक ब्रह्मचर्याचं पालन करायचं. त्याच्यानंतर 21 दिवस आपल्याला मांसाहार करायचा नाही. आता बघा, आपण जरी मांसाहार नाही केला तर ज्यावेळेस आपण सेवा सुरू करतो आपल्या घरामध्ये काहींच्या ठिकाणी बघा, घरामध्ये काहींना नाही होत तर ते घरामध्ये करतात. तर अशा वेळेस जरी तुमच्या घरामध्ये सेवा झाली, मांसाहार झाला, तरीसुद्धा जो कोणी सेवा करत आहे त्याने मांसाहार करायचा नाही. जरी घरातील दुसरे करत असतील तरी तुम्हीही ही सेवा करत आहात. जर शक्य झालं तर घरामध्ये करूच नका, पण नाही शक्य झालं तर तुम्ही स्वतः ही मांसाहार करायचा नाहीये. त्याचबरोबर आता बघा, ही सेवा 21 दिवसाची सेवा आहे. तर या सेवेमध्ये काही महिलांना जर समजा मासिक धर्म आला तर काय करायचं तर बघा, जर तुम्ही सेवा सुरू केली आणि तुम्हाला लगेच मासिक धर्म आला तर तेवढे 4 दिवस तुम्ही स्किप करा आणि पुढे जेव्हा दत्त जयंती होऊन जाईल, दत्त जयंतीच्या दिवशीही आणि त्या दिवशीच्या नंतर पुढे 4 दिवस तुम्ही पुढे ही सेवा चालू ठेवू शकता. जरी समजा तुम्हाला सुतक काही पडलं तरीसुद्धा तुम्ही याच प्रकारे ही सेवा पुढे चालू ठेवू शकता. आता या दिवसामध्ये बघा, 21 दिवसामध्ये आपल्याला उपवास करायची काही आवश्यकता नाही आहे आणि जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही वेगळी मांडणीसुद्धा करू शकता. देवघराच्या समोर किंवा बाजूला तुम्ही मांडणी करू शकता. स्वामी महाराजांचा फोटो ठेवून, त्यांची समोर ग्रंथ ठेवून, कलश मांडून तुम्ही पूजा करू शकता किंवा नाहीही केली, आपल्या देवघराच्या समोर बसून सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. तर ही 21 दिवसाची सेवा सर्वांनी करावी. बघा, या सेवेमुळे सर्वांचे कितीही मोठं तुमचं दुःख असो, संकट असो, तुम्ही या सेवेमुळे तुमचं हे दुःख, संकट, तुमचा त्रास दूर होणार आहे. इतकी प्रभावशाली ही सेवा आहे. फक्त श्रद्धेने, विश्वासाने तुम्ही ही 21 दिवसाची सेवा करा. बघा, तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण नक्की करतील. तर ही छोटीशी माहिती होती. 21 दिवसाची सेवा कधीपासून सुरू करायची, कशी करायची, हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.